नमस्कार, मी चित्रा सोनवणे. स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर. चला तर चंपाषष्ठी विशेष म्हणजे आज खंडाळाचा नवरात्रोत्सव संपन्न होतो. तर आजच्या दिवसाला भरपूर ठिकाणी 12 गाड्या ओढल्या जातात. तर या निमित्ताने वांग्याचं भरीत आणि रोडगे केले जातात, म्हणजे बाजरीच्या भाकरी केल्या जातात किंवा चपात्या म्हणजे पोळ्यांचे पण नैवेद्य केले जातात. तर आज आपण तीच रेसिपी शेअर करणार आहे आणि नैवेद्याचं ताट पण व्यवस्थित भरणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि हा उत्सव म्हणजे तळी भरणे हे चंपाषष्ठीपासून ते पौर्णिमा, दत्त पौर्णिमा येते ना, तर तिथपर्यंत आपण तळी भरू शकतो बरं का. एवढा कालावधी असतो. जर समजा काही प्रॉब्लेम्स येतात, कुठं गावाला गेलेलो असतो, कुठे लग्न कार्य असतात, तर मग आपल्याच्याने तळी त्या दिवशी भरणं नाही झाली तर आपण इतर दिवशी भरू शकतो. ह्या पौर्णिमेपर्यंत कधी रविवाराला, मंगळवाराला तर आपण खंडाळाची तळी ही नक्की भरू शकतो. इथे मी पावशेर अशी वांगी घेतली आहेत आणि काटेरी घेतली आहेत, हे बघा. आणि व्यवस्थित अशी ही वांगी, हे तेल घेतले थोडंसं, त्याला आपण असं तेलात डिप करून घेऊया व्यवस्थित असं. हे बघा, असं व्यवस्थित असं डिप करून घ्यायचं तेलामध्ये आणि कढईत ठेवून द्यायचं. प्रत्येक वांग डिप करून घ्यायचं असं तेलामध्ये आणि ठेवून द्यायचं. अशी डिप केलेली आहेत, व्यवस्थित तेलात केलेले आहेत. तर आता हे बघा, इथं मी आता कढईमध्ये ठेवलेलं आहे. आता आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता इथे व्यवस्थित असे वांगे भाजून झालेत. आता याचे आपण साल काढून घेऊया, भरतासाठी तयारी करून घेऊया. मिरच्या 4 ते 5 मिरच्या, लसूण पाकळ्या 10 ते 12, चवीपुरतं मीठ, जिरं, नवा कांदा घ्यायचा आहे. कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे. कढई व गॅसवर ठेवलेली आहे. आता त्यात आपण तेल टाकून घेतलं आहे. तेल टाकून झाल्यावरती तेल तापू द्यायचं थोडं, मग जिरं टाकायचं. तेल तापल्यावरती जिरं चांगलं तडतडलं, कांदा टाकून घ्यायचा आहे. मग कापलेला कांदा छान असा परतू द्यायचा आहे, लाल होईपर्यंत म्हणजे जरा कांद्याचा रंग बदलला की थोडंसं तांबूस रंग आला की कांद्याला, मग आपण हे बघा कांद्याचा रंग बदलला आहे आता. तर कांदा आता आपला परतत आला आहे. त्यात आपण हिरवी मिरची आणि लसूण भरड करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यात घालून. तर तो भरड आपण यात परतून घ्यायचं आहे. कांदा परतल्यावरती व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. इथे आपण मिरचीची भरड परतून घेतली आणि पात धुवून घेतली होती, ती बारीक चिरून घेतलेली कांद्याची, ती आपण यात फ्राय करून घ्यायची, चांगली परतून घ्यायची. म्हणजे व्यवस्थित परतवली ना, मग ती टचर लागत नाही, व्यवस्थित शिजून जाते पटकन अशी. इथे आपण परतवली, पण त्यावर थोडीशी टचर राहू नये म्हणून झाकण ठेवून आणि थोड्या वेळ शिजू देऊ. असं झाकण ठेवून वाफ दाबली ना, तर व्यवस्थित अशी कांद्याची भाजी मस्त शिजून गेली. टचर अजिबात राहिली नाही ही भाजी. आता यामध्ये आपण जो वांग्याचा गर काढलेला होता ना, तो गर आपण यात टाकून घेणार आहोत. आता वांग्याचं गर आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला.
आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला बरं काही, म्हणजे भरीत एकदम छान होईल. हे बघा असं एकजीव करून घ्यायचं. कलर पण खूप छान येतो बरं का यामुळे. आणि मिरची दळेल राहिल्यामुळे ना टेस्ट पण खूप भन्नाट टेस्ट लागते या भरताची. लसूण मिरची कांदा पण नवीन आणि कांद्याची पात थोडीशी व्यवस्थित एकजीव केल्यानंतर यात आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं आणि परत एकजीव करून घेऊया व्यवस्थित असं. म्हणजे कुठे मीठ असं कुठे लागेल कुठे लागणार नाही असं नाही झालं पाहिजे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित असं एकजीव केल्यानंतर आपण याला परत थोड्या वेळ वाफ देऊन घेऊया, म्हणजे भरीत छान लागतं. हे बघा आता वाफ देऊन झाली आणि व्यवस्थित असं लागतं भरीत बरं का. हे बघा बघू शकता किती छान झालं आहे बघा. त्याचा कलर सांगेल तुम्हाला किती व्यवस्थित एकजीव आणि व्यवस्थित झालं आहे ते. आणि हे आपण आता नैवेद्यांवर ठेवून घेऊया. नैवेद्य भरून घेतलेत मी आता इथे आणि तळी भरायची बी तयारी करून घेतली आहे. हे बघू शकता 2 टोप्या घेतल्या आहेत, नैवेद्य ठेवलेत. एक ताटामध्ये तांब्या भरून त्यावर खोबऱ्याची वाटी, गणपती आणि खंडेराव महाराजांचा टाक घेतला आहे. भंडारा घेतला इथे मी एका बाजूला आणि अख्खे तांदूळ घेतलेत. अशी व्यवस्थित अशी पूजा मांडून घेतली.